6.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला गेलेला होता। नांदेडमध्ये रब्बी हंगामातील सर्व पिकांच्या काढणीचं काम पूर्ण झालंय। धर्माबाद, उमरी, बिलोली आणि मुदखेड या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी आता उन्हाळी पिकाच्या पेरणीसाठी जमिनीची मशागत करायला सुरुवात केली आहे। पिकाच्या उत्तम वाढीसाठी मशागतीची लगबग सध्या सुरू आहे। पुण्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावामध्ये मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांनी गहू काढणी यंत्रानं गहू काढायला सुरुवात केली। यंत्राद्वारे कापणी केल्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होतीये। खानदेशात रब्बी हंगामामध्ये कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी काहीशी वाढली आहे। कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी कापणीला सुरुवात झाली आहे। यंदा तापी, अनेर, पांझरा, गिरणा इत्यादी नद्यांच्या क्षेत्रातील पेरणी अधिक आहे। खुल्या बाजारामध्ये तुरीचे दर पडले, त्यामुळे शासनानं हमी भावानं तूर खरेदी सुरू केली। मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये शासकीय केंद्रांमध्ये 19 मार्चपर्यंत एकाही शेतकऱ्यानं तुरीची विक्री केली नाहीये। राज्यामध्ये यंदाच्या हंगामात 12 लाख टन तुरीचं उत्पादन झालंय। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये कारल्याची आवक घटली आहे, त्यामुळे कारल्याचे दर काहीसे वधारले। एपीएमसी घाऊक बाजारपेठेमध्ये कारलं 40 रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध आहे। आवक घटली असली तरी मालाला उठाव नाही, त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे। वाशिमच्या बाजारामध्ये वाटाण्याची आवक घटली, त्यामुळे दरात तेजी पाहायला मिळते। बाजारामध्ये वाटाण्याच्या शेंगांना 80 ते 100 रुपये प्रति किलो भाव मिळतोय। महाराष्ट्रामध्ये सध्या काजूला हमीभाव मिळत नाही आणि शेतकरी आणि बागायतदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली। हमीभाव देण्याचा निर्णय केंद्राच्या अखत्यारीमध्ये असल्याचं सांगत राज्यानं केंद्राकडे बोट दाखवलंय। धुळ्यामध्ये रमजान महिना आणि उन्हाळ्यामुळे टरबूजाला चांगला दर आहे। या अपेक्षेनं शेतकऱ्यांची टरबूज लागवड सध्या केल्याची माहिती समोर येते। मात्र टरबूजाचे दर घसरलेत आणि शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसतोय। टरबूजाला किमान 12 ते 13 रुपये प्रति किलो असा दर आहे। पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 आडतींना बैदाण्याचे सौदे करायला 8 दिवसांसाठी बंदी घातली आहे। बाजार समितीनं संबंधितांना तशी नोटीस दिलेली आहे। या निर्णयामुळे मात्र 300 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बैदाण्याचे सौदे झालेच नाहीत आणि त्याचा मोठा फटका त्यांना बसतोय। मालेगाव तालुक्यात अनेक वर्षांपासून मर रोगामुळे डाळिंब बागायती क्षेत्र कमी झालं होतं। दत्तात्रय निकम यांनी या समस्येवर उपाय शोधलाय। 6 एकर क्षेत्रावर 2 वर्षांपासून नायलॉन कापडाच्या आच्छादनाचा प्रयोग केलाय, त्यामुळे झाडांना उन्हापासून बचाव मिळतोय आणि फळांची गुणवत्ता सुद्धा सुधारते। हरियाणा पंजाबच्या सीमेवर मागच्या 13 महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पंजाब पोलिसांनी कारवाई केली। पोलिसांनी शंभू आणि खनौरी या सीमा मोकळ्या केलेल्या आहेत।